मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवपूर्व कालखंडापूर्वी म्हणजे इसवी सन 1453मध्ये शिर्क्यांनी मलिकुत्तुजार याला खेळण्यावरती म्हणजे विशाळगडावरती स्वारी करण्यास भाग पाडले आणि त्याला फसवून घनदाट अरण्यामध्ये आणले. त्यावेळी केले वर्णन त्याचे. आरंभीच काही दक्षिणी वापसी कामगारांनी पहाड्यात शिरण्याचे नाकबूल केले आणि ते आपल्या फौजेसह तुजारा सोडून मागे राहिले. शिर्क्यांनी पूर्वी वचन दिल्याप्रमाणे पहिले 2 दिवस एका रुंद आणि चांगल्या वाटेने यावनी सैन्यास पुढे नेले. तेणेकरून यावनी सरदारांनी त्याची तारीफ केली. परंतु 3ऱ्या दिवशी त्याने अशा बिकट वाटेने त्यास नेले की त्या घोर अरण्यास भिवून सर्व वाघही गर्भगळीत होतील आणि त्यांचे पुरुषत्व जाईल. चढण्याच्या घाटातील वाटा इतक्या वाकड्या तिकड्या होत्या की त्यांची तुलना कुरळ्या केसांच्या कुरळेपणाशी केली जाईल. एखाद्या बिकट वाटेतून जाणे किती धोकादायक असते. भयंकर देखावा पाहून प्रत्यक्ष राक्षस भूते देखील कड्यापाशी गुहापाशी आल्यावर दचकून जातील आणि प्रत्यक्ष भूते आणि ब्रह्मराक्षससुद्धा गर्भगळीत होऊन जाईल. अशा बिकट अरण्यातून कधीही सूर्याचा कवडचा खाली पडत नसे. अशा वाटेने त्यांना ते घेऊन निघाला. जणू काही परमेश्वराने त्याची अशी रचना केली होती की त्यात उन्हाच्या कवडसेचा कधीही प्रवेश होऊ नये. तिथे वाढलेले गवतसुद्धा सर्पाच्या सुळाप्रमाणे चिवट व तीक्ष्ण होते. प्रत्येक वाऱ्याची झुळूकसुद्धा विषाने प्रफुल्लित होती. अशा वाकड्या तिकड्या भयंकर वाटेने त्यांना घेऊन गेला असे वर्णन करून ठेवले आहे. त्यावेळेस सह्याद्री किती बिकट होता ते कळून येते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.